नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 6वे पदार्थ आपल्या वापरातील. आज आपल्याला पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणाचा अभ्यास, या प्रकरणामध्ये दिलेले उपप्रश्न, स्वाध्याय, उपक्रम आणि गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 42 वर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न विचारला आहे. पहिला प्रश्न आहे, चित्रात कोणत्या 3 वस्तू दिसत आहेत? उत्तर, या ठिकाणी आकृती 6.1 काही वस्तूंचे चित्र दिले आहेत. तर त्या वस्तू कोणत्या आहेत बघा. खुर्ची, टेबल व अलमारी या 3 वस्तू दिसत आहे. दुसरा प्रश्न आहे, त्या तुम्ही कशावरून ओळखल्या? उत्तर, त्या आम्ही आकारावरून व रचनेवरून ओळखल्या आणि ह्या वस्तू आपल्या नेहमीच्या पाहण्यातल्या असतात, आपल्याला लवकर ओळखू येतात. तिसरा प्रश्न आहे, त्या कोणत्या पदार्थापासून बनवल्या आहेत? उत्तर, लाकडापासून खुर्ची, प्लास्टिकपासून टेबल व लोखंडापासून अलमारी बनवली आहे. आणि चौथा प्रश्न आहे, त्या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का? उत्तर, होय. तर कोणत्याही पदार्थापासून कोणतीही वस्तू बनवता येते. लोखंडापासून खुर्ची किंवा टेबल सुद्धा बनवता येतो, किंवा लाकडापासून अलमारी, टेबल किंवा खुर्ची काही सुद्धा बनवता येते. कोणत्याही पदार्थापासून कोणतीही वस्तू बनवता येते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 42 वर वर्गीकरण करा यावर आधारित प्रश्न विचारला आहे. पदार्थांच्या उपयोगानुसार वर्गीकरण करा. पदार्थ आहेत वाळू, साबण, लोकर, खिडक्यांच्या काचा, बांबू, कापूस, विटा, रेशीम, पालेभाज्या, सिमेंट, फळे, पाणी, साखर. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, तर पदार्थांच्या उपयोगानुसार वर्गीकरण करायचं आहे. पहिलं बघू आपण, अन्न म्हणून वापरण्यात येणारे पदार्थ. यामध्ये अन्नमधून कोणते पदार्थ वापरण्यात येतात? तर फळे, पाणी, पालेभाज्या, साखर. दुसरा, वस्त्र तयार करण्यासाठी उपयोगात येणारे पदार्थ. उत्तर, लोकर, कापूस, रेशीम. तिसरा आहे, स्वच्छतेसाठी लागणारा पदार्थ. यामध्ये दिलेला आहे साबण. आणि चौथा आहे, बांधकामासाठी उपयोगात येणारे पदार्थ. त्यामध्ये आहे वाळू, खिडक्यांच्या काचा, बांबू, विटा, सिमेंट आणि पाणी. अशा प्रकारे आपण वर्गीकरण करा. यामध्ये पदार्थांच्या उपयोगानुसार त्याचे वर्गीकरण केले आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 42 वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न विचारला आहे. पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे सांगा. उत्तर, एकाच पदार्थापासून अनेक वस्तू तयार केल्या जातात. याची काही उदाहरणे आपण उत्तरामध्ये बघूया. तर कापूस, यापासून कापड, धागे, साडी, रुमाल, रजई, गादी, उशी इत्यादी. लोखंड, लोखंडापासून बांधकामाची सळई, तवा, मोटार, गाड्यांचे विविध भाग, विजेचे खांब, टेबल, कपाट इत्यादी. ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमपासून स्वयंपाकघरातील भांडी, वीजवाहक तारा इत्यादी. लाकूड, लाकडापासून टेबल, खुर्ची, पलंग, दरवाजे, अलमारी, खिडक्या, बेलणे, लाटणे, पाट, चौरंग इत्यादी. अशा प्रकारे पदार्थ वेगवेगळे पण वस्तू मात्र एकच अशी वेगवेगळ्या वस्तूंची उदाहरणे आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 43 वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे. चांबडे, ताग, लोकर, कापूस व पाणी, माती, धातू या 2 गटातील नैसर्गिक पदार्थामध्ये कोणता फरक आहे? कोणकोणते 2 गट आहेत? तर चांबडे, ताग, लोकर आणि कापूस.
आणि दुसरा गट आहे पाणी, माती, धातू. हे दोन गट आहेत. त्या दोन गटामधील नैसर्गिक पदार्थामध्ये कोणता फरक आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर, पाणी, माती, धातू हे नैसर्गिक पदार्थ आहेत, परंतु ते अजैविक आहेत. आणि चामडे, ताग, लोकर व कापूस हे सजीवांपासून म्हणजे वनस्पती व प्राणी यापासून मिळतात. दुसरा प्रश्न आहे, चामडे, लोकर व ताग, कापूस या पदार्थात काय फरक आहे? उत्तर, चामडे व लोकर प्राण्यापासून मिळते, तर ताग व कापूस वनस्पतीपासून मिळते. तिसरा प्रश्न आहे, प्लास्टिक, नायलॉन, पितळ, सिमेंट हे पदार्थ निसर्गात मिळतात का? उत्तर, नाही. हे पदार्थ मानवनिर्मित आहे. उपलब्ध पदार्थावर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ म्हणतात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 44 जरा डोके चालवा. यावर आधारित प्रश्न आहे, आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण कसे केले जाते यासाठी खालील तक्ता पूर्ण करा. आता आपल्या वापरातील पदार्थ काही लिहून दिले आहे, काही पूर्ण करून आपल्याला हा तक्ता व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. आपल्या वापरातील पदार्थ यामध्ये एका साईडने मानवनिर्मित लिहून दिला आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला निसर्गनिर्मित लिहायचं आहे. म्हणजे आपल्या वापरातील पदार्थ कोणते आहेत? निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित. आता निसर्गनिर्मित याखाली अजैविक लिहून दिलं आहे, दुसऱ्या तक्त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे? जैविक. नैसर्गिक यामध्ये अजैविक आणि जैविक येते, आणि मानवनिर्मित यामध्ये काय येते? तर कृत्रिम. त्यानंतर आहे जैविक. जैविक याच्या खाली काय येते? तर वनस्पतीजन्य लिहून दिलं आहे, दुसऱ्या बाजूने आपल्याला प्राणीजन्य लिहायचं आहे. वनस्पतीजन्य यामध्ये कोणता पदार्थ येतो? तर तो आहे कापूस. आणि प्राणीजन्य यामध्ये आपल्याला चामडे लिहून दिलं आहे. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 46 शोध घ्या यावर आधारित पहिला प्रश्न आहे, कागद तयार करण्याचा शोध कुठे लागला आहे? उत्तर, कागद तयार करण्याचा शोध प्रथमतः चीनमध्ये ख्रिस्तपूर्व सन 100च्या सुमारास लागला आहे. दुसरा प्रश्न आहे, आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद कोणत्या प्रकारचा आहे व त्याचा आकार काय आहे? उत्तर, आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद 70 GSM क्रीमहोव या प्रकारचा आहे व त्याचा आकार A4 आहे. तिसरा प्रश्न आहे, चलनी नोटांचा कागद कसा तयार केलेला असतो? उत्तर, नोटा छापण्यासाठी कापसापासून बनवण्यात आलेला कागद व विशिष्ट शाईचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील नाशिक येथील करन्सी नोट प्रेस म्हणजे CNP व मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये या कागदाची निर्मिती केली जाते. विदेशातूनही कागद आयात करण्यात येतो. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 46 सांगा पाहू यावर आधारित 2 प्रश्न विचारले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, नैसर्गिकरित्या कोणकोणत्या पदार्थापासून धागे मिळतात? उत्तर, रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. तसेच कापसापासून धागे मिळतात, लोकरीपासून सुद्धा धागे मिळतात. हे नैसर्गिकरित्या पदार्थापासून मिळणारे धागे आहेत. दुसरा प्रश्न आहे, वस्त्रे कशापासून निर्माण केली जातात? उत्तर, वस्त्रे धाग्यांपासून निर्माण केली जातात. अशा प्रकारे आपण पदार्थ आपल्या वापरातील या पाठातील किंवा या प्रकरणातील उपप्रश्न अभ्यासले आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये अ आहे, व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर रिकामी जागा पदार्थ आहे. उत्तर, टणक. व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर टणक पदार्थ आहे. आ आहे, नैसर्गिक पदार्थांवर रिकामी जागा करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. उत्तर, प्रक्रिया.
नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. ई आहे न्यूयॉर्क व लंडन येथे रिकामी जागा हा कृत्रिम धागा तयार झाला. उत्तर हे नायलॉन. न्यूयॉर्क व लंडन येथे नायलॉन हा कृत्रिम धागा तयार झाला. आणि चौथा आहे रेयॉनला रिकामी जागा नावाने ओळखले जाते. उत्तर कृत्रिम रेशीम. रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते. अशा प्रकारे प्रश्न पहिला योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा हा प्रश्न पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा उत्तरे लिहा. यामध्ये अ आहे मानवनिर्मित पदार्थांची गरज का निर्माण झाली. उत्तर मानव सर्व प्राण्यांमध्ये अधिक बुद्धिजीवी प्राणी आहे, त्यामुळे तो सतत नवीन गोष्टींचा शोध घेत असतो. जीवन अधिक सुकर करण्याच्या प्रयत्नातून मानवनिर्मित पदार्थांची गरज निर्माण झाली. दुसरा प्रश्न निसर्गातून कोणकोणते वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ मिळतात. उत्तर निसर्गातून मिळणारे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ. पहिले आपण वनस्पतीजन्य पदार्थ लिहूया. जसे की कापूस, ताग, फळे, पालेभाज्या, साग, लाकूड इत्यादी. आणि निसर्गातून मिळणारे प्राणीजन्य पदार्थ आहेत लोकर, मोती, रेशीम, चामडे, लाख इत्यादी. तिसरा प्रश्न आहे ई व्हल्कनायझेशन म्हणजे काय. उत्तर या पद्धतीमध्ये रबर गंधकाबरोबर 3-4 तास तापवले जाते. रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यामध्ये गंधक मिसळावे लागते. ज्या कामासाठी रबर उपयोगात आणायचे आहे त्यानुसार गंधकाचे प्रमाण ठरते. खोड रबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी यामध्ये कमी अधिक प्रमाणात गंधक मिसळलेले असते. यालाच व्हल्कनायझेशन म्हणतात. आणि चौथा प्रश्न आहे ई नैसर्गिकरित्या कोणत्या पदार्थापासून धागे मिळतात. उत्तर रेशीम हा नैसर्गिक धागा रेशीम कीटकाच्या कोशापासून मिळवतात. तसेच कापसापासून धागे मिळतात. लोकरीपासून सुद्धा धागे मिळतात. या सर्व नैसर्गिक पदार्थापासून आपल्याला धागे मिळवता येतात. अशा प्रकारे प्रश्न दुसरा उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न तिसरा आमचे उपयोग काय आहेत. या ठिकाणी काही पदार्थांची नावे लिहून दिली आहेत. त्या पदार्थाचे उपयोग आपल्याला लिहायचे आहे. त्यामध्ये अ आहे माती. आता मातीचा उपयोग काय आहे तर झाडे लावण्यासाठी, घरे बांधण्यासाठी, मातीची भांडी बनविण्यासाठी, विटा तयार करण्यासाठी, मातीची कौले तयार करण्यासाठी मातीचा उपयोग होतो. दुसरा आहे लाकूड. लाकडापासून फर्निचर तयार करतात, कागद तयार करतात, पेन्सिल तयार करतात. बांधकामासाठी सुद्धा लाकूड वापरले जाते. इंधन म्हणून जाळण्यासाठी सुद्धा लाकूड वापरतात. तिसरा आहे नायलॉन. नायलॉनचा उपयोग वस्त्रनिर्मिती, मासेमारीची जाळी आणि दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी वापरतात. कागदाचा उपयोग बघा पुस्तके, वह्या छापण्यासाठी उपयोग होतो. पुठ्ठे तयार करण्यासाठी, फोटो छापण्यासाठी, पुस्तकांचे कव्हर तयार करण्यासाठी, वर्तमानपत्र छापण्यासाठी, दिनदर्शिका छापण्यासाठी, नोटा छापण्यासाठी, टपाल तिकिटासाठी कागदाचा उपयोग होतो. शेवटी आहे रबर. रबराचा उपयोग खोड रबर, रबराचे चेंडू, रबराची खेळणी, रबर बँड तयार करण्यासाठी, गाड्यांचे टायर तयार करण्यासाठी रबराचा उपयोग होतो. त्यानंतर प्रश्न चौथा कागद निर्मिती कशी केली जाते ते तुमच्या शब्दात लिहा. उत्तर कागद बनवण्यासाठी पाईनसारख्या सूचीपर्णी वृक्षांचा उपयोग होतो. या वृक्षांच्या ओडक्यांची साल काढून त्यांचे बारीक तुकडे करतात. हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण बराच काळ भिजत ठेवले जाते. त्यामुळे त्याचा लगदा तयार होतो. रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील तंतुमय पदार्थ वेगळे होतात. त्यामध्ये काही रंगद्रव्य मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेला लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपात गुंडाळला जातो. अशा प्रकारे कागद निर्मिती केली जाते. प्रश्न पाचवा कारणे लिहा. यामध्ये अ आहे उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत. काय कारण आहे. उत्तर उन्हाळ्यात तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होते, त्यामुळे उष्णता वाढते. सुती कपडे शरीराचा घाम शोषून घेते, त्यामुळे
उन्हाळ्यात सुती कपडे वापरावीत. दुसरा प्रश्न आ. पदार्थांचा वापर करण्यामागे काटकसर करावी. काय कारण आहे? तर उत्तर, मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर केला. बऱ्याच नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित आहेत. वाढत्या गरजामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण पडतो. तसेच मानवनिर्मित पदार्थांमुळे निसर्गाचा ऱ्हास होतो. आपली नैसर्गिक साधनसंपत्ती पुरवून वापरण्यासाठी व त्यांचा नाश होऊ नये म्हणून पदार्थाचा वापर करण्यामागे काटकसर करावी. तिसरा प्रश्न आहे ई. कागद वाचवणे काळाची गरज आहे. उत्तर किंवा कारण, कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे. कागद तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात येतात. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे, म्हणून झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे गरजेचे आहे. त्यानंतर ई आहे. मानवनिर्मित पदार्थांना जास्त मागणी आहे. कारण, मानवनिर्मित पदार्थ वापरायला अधिक सोयीचे किंवा कमी खर्चात मुबलक प्रमाणात मिळू शकणारे असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला. पाचवा प्रश्न आहे उ. कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. कारण मृदेतील विघटन करणारे जीवाणू आणि इतर जे सजीव आहेत ते मृतावशांचे विघटन करून त्याचे खतात रूपांतर करतात. या प्रक्रियेपासून कुथित मृदा नैसर्गिकरित्या तयार होते. म्हणून कुथित मृदा हा नैसर्गिक पदार्थ आहे. अशा प्रकारे प्रश्न 5वा कारणे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न 6वा कसे मिळवतात याची माहिती मिळवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे लाख हा पदार्थ निसर्गातून कसा मिळवतात. उत्तर, लाख हा पदार्थ लाखेच्या मादी किड्यांपासून मिळविला जातो. लाखेचा मादी किडा एका ठराविक ग्रंथीतून रेझिनप्रमाणे द्रव स्रावतो. हा स्राव हवेच्या संपर्कात आल्याने सुकतो व त्याची लाख तयार होते. ही लाख मोठ्या वृक्षांवर जास्त प्रमाणात आढळते. पळस, बोर या झाडांवर जास्त आढळते. दुसरा आहे मोती हे रत्न कसे मिळवतात. उत्तर, मोती हा मौल्यवान खड्यांपैकी एक खडा आहे. हा प्राणीजन्य आहे. मोती हे रत्न शिंपल्यात कोणताही कण शिरला की त्याच्या सभोवताली कँकर नावाच्या पदार्थाचे थर टाकले जातात आणि त्यातून मोती तयार केले जातात. अशा प्रकारे प्रश्न 6वा आपण पूर्ण केला आहे. त्याचबरोबर आपला स्वाध्यायसुद्धा पूर्ण झाला आहे. आता आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या परिसरातील रबर, कागद अथवा कापड निर्मिती उद्योगाला भेट द्या व माहिती मिळवा. आता आपल्या आजूबाजूला हे उद्योग असतील तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, भेट द्यायची आहे आणि थोडक्यात माहिती दिली तरी चालेल. तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते. तुम्हाला जास्तीत जास्त माहिती तुम्ही जाऊन मिळवू शकता किंवा गुगलवरून, यूट्यूबवरून सुद्धा आपण जास्तीत जास्त माहिती लिहून हा उपक्रम तयार करू शकतो. रबर, कागद अथवा कापड निर्मिती उद्योगाला भेट दिली असता आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी गोळा केली आहे. ती माहिती लिहू. तर रबर हा एक स्थितिस्थापक म्हणजे दिलेला ताण काढून घेतल्यावर चटकन पुन्हा जवळजवळ मूळ आकारमान धारण करणारा पदार्थ असून त्याचे नैसर्गिक व कृत्रिम किंवा संश्लेषित असे दोन भेद आहेत. उष्ण अथवा उपोष्ण कटिबंधात वाढणाऱ्या काही झाडांच्या व झुडपांच्या दुधाळ चिकापासून तयार केलेल्या रबराला नैसर्गिक रबर म्हणतात. हे रबर आयसोप्रीन एककांचे म्हणजे C5H8 हायड्रोकार्बनी बहुवार्षिक अनेक एकक रेणुकाच्या संयोगाने बनलेला जटिल रेणू असलेले संयुग असते. रासायनिक प्रक्रियांनी विकसित करण्यात आलेल्या संश्लेषित रबराचे रासायनिक संघटन भिन्न असले तरी नैसर्गिक रबरासारखे त्यांचे अनेक भौतिक गुणधर्म, विशेषतः स्थितिस्थापकतेचा गुणधर्म आहेत. अशा प्रकारे रबराविषयी थोडक्यात माहिती आपण लिहिली आहे. त्यानंतर आहे कागद. तर कागद हे लिहिण्यास, छपाईस व वेष्टनासाठी म्हणजेच पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे एक पातळ साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत
इत्यादीचे ओले सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरित्या दाबून नंतर वाळवले की कागद तयार होतो. कागद हा माहिती साठवण्यासाठी गरजेचा आहे. कागदाला घड्या घालून त्याचे लिफाफे, खेळणी आदी वस्तू बनवतात. रंगीत कागदाचे पतंग, पताका, झिरमिळ्या, पिशवी, भिरभिरे आदी वस्तू होतात. हात, पाय, तोंड, फर्निचर वगैरे पुसून कोरडे करण्यासाठी कागद वापरला जातो. अनेक औद्योगिक तसेच बांधकाम क्रियामध्येही याचा वापर होतो. क्वचितच खाद्य कागद म्हणूनही याचा वापर होतो. कागदाची निर्मिती ही झाडापासून होते, म्हणून आपण झाडे लावावीत आणि कागदाचाही कमीत कमी वापर करावा. त्यानंतर आहे कापड. कापड एक लवचिक साहित्य आहे ज्यामध्ये कृत्रिम फायबर धाग्याचा समावेश असतो. लांब धाग्याचे उत्पादन करण्यासाठी लोकर, फ्लेक्स, सुती किंवा इतर कच्चे तंतू झपाट्याने तयार केले जाते. कापड, विणकाम, क्रॉसिंग गाठणे, विणणे, टॅटिंग, फेलिंग, ब्रेडिंग करून कापड तयार केले जातात. फॅब्रिक कापड आणि साहित्य टेक्स्टाईल समसामायिक व्यवसायात जसे टेलरिंग आणि ड्रेसमेकिंग वस्त्रोद्योग समानार्थी म्हणून वापरले जातात. फॅब्रिक हे विणकाम, बुद्धिमत्ता, प्रसार, क्रॉसिंग किंवा बंधनाद्वारे तयार केलेली सामग्री आहे जी उत्पादनासाठी वापरली जाऊ शकते. अशा प्रकारे आपण रबर, कागद अथवा कापड निर्मिती उद्योगाला भेट दिली असता अगदी थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण माहिती जमा केली आहे. अशा प्रकारे आपण गुगलवरून किंवा तुमच्या आजूबाजूला जर हे उद्योग असतील तर प्रत्यक्ष भेट देऊन यामधील एखाद्या उद्योगाला जरी भेट दिली आणि जास्तीत जास्त माहिती गोळा केली तरी चालेल. दुसरा प्रश्न आहे, कागदाचे विविध नमुने गोळा करा व ते कोणत्या कामासाठी वापरले जातात त्याची नोंद करा. आता या ठिकाणी कागदाचे नमुने तर आपण गोळा करू शकत नाही किंवा शक्य असेल तर गोळा करू शकता. आता आपण व्हिडिओमध्ये नाही गोळा करू शकत, तर तुम्हाला जर शक्य असेल तर वेगवेगळे नमुने गोळा करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात उत्तर कसं लिहायचं आहे ते सांगते. तशा पद्धतीने तुम्ही उपक्रम पूर्ण केला आणि नमुने गोळा करून आपल्या वर्ग शिक्षकांना किंवा विषय शिक्षकांना ते नमुने दाखवले तरी चालतील. आता आपल्याला वेगवेगळ्या कागदाचे नमुने गोळा करायला सांगितले आणि ते कोणत्या कामासाठी वापरले जातात त्याची नोंद करायला सांगितली. तर कागदाचे वेगवेगळे उपयोग आहेत. पेपरमध्ये इतर अनेक तार्किक आणि सर्जनशील उद्दिष्टे आहेत. पुस्तके, कार्ड, भेटवस्तू, रोख रक्कम, अंड्याचे डबे आणि इतर शेकडो वस्तू बनवण्यासाठी लोक कागदाचा वापर करतात. आता वर्तमानपत्रासाठी कोणत्या प्रकारचा कागद वापरला जातो? न्यूजप्रिंट. न्यूजप्रिंट हा पातळ, कमी किमतीचा कागदाचा प्रकार आहे जो वर्तमानपत्रे, मासिके आणि इतर नियतकालिके छापण्यासाठी वापरला जातो. येथे न्यूजप्रिंटची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपयोग आहेत. कागदाची गुणवत्ता. न्यूजप्रिंट कमी गुणवत्तेच्या ब्लीच न केलेल्या लाकडाच्या लगद्यापासून बनविली जाते, त्यामुळे ते तयार करणे स्वस्त होते. आता बांधकामासाठी सुद्धा कागद वापरला जातो. तर बांधकाम कागद हा रंगीत कागदाचा एक प्रकार आहे जो सामान्यतः कला आणि हस्तकला प्रकल्पासाठी वापरला जातो. बांधकाम कागदाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपयोग येथे आहे. मजबूत बांधकाम कागद हा नेहमीच्या कागदापेक्षा जाड आणि अधिक टिकाऊ असतो, ज्यामुळे अधिक मजबूत सामग्री आवश्यक असलेल्या कला प्रकल्पांसाठी ते आदर्श बनते. मुद्रणासाठी सुद्धा कागद वापरला जातो. कागदाचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे लेसर प्रिंटर पेपर. हा कागद कार्यालयीन वातावरणात वापरण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि पावत्या, मेमो आणि इतर मानक कार्यस्थळ दस्तऐवजांच्या दैनंदिन छपाईसाठी उत्कृष्ट आहे. लेझर पेपर सामान्यतः मॅट फिनिशसह येतो, ज्यामुळे कोरडे होण्याच्या वेळेस गती येते आणि धुसफूस टाळता येते. अशा प्रकारे कागदाचे विविध प्रकार आहेत. त्या विविध प्रकाराचा थोडक्यात उपयोग आपण या ठिकाणी लिहिला आहे किंवा ते कशासाठी वापरले जाते याची थोडक्यात नोंद केली आहे आणि हा उपक्रमामधील दुसरा प्रश्न पूर्ण केला आहे. आता उपक्रमामध्ये जो तिसरा प्रश्न आहे तो आपण गृहपाठासाठी घेत आहे.
कारण आपल्या व्हिडिओमध्ये आपण गृहपाठासाठी प्रश्न देत असतो आणि हा जो प्रश्न आहे तो काय आहे बघा, जुन्या वहीतील कोरे कागद घेऊन वही तयार करा. दरवर्षी आपण वह्या वापरतो. प्रत्येक वहीमध्ये आपले काही जे कागद आहे किंवा पेजेस आहे ते शिल्लक राहतात. ते पेज व्यवस्थित फाडायचे, एकमेकांना व्यवस्थित जोडायचे, ते शिवायचे किंवा व्यवस्थित त्याची बांधणी करायची आणि छान वही तयार करायची. ती आपल्याला एखाद्या विषयासाठी जरी वापरता नाही आली तरी रफ वही म्हणून आपण त्यामध्ये विविध माहिती लिहू शकतो. अशा प्रकारे हा गृहपाठासाठी प्रश्न आहे. अशा प्रकारे आपण पदार्थ आपल्या वापरातील या प्रकरणातील उपप्रश्न, स्वाध्याय, उपक्रम आणि गृहपाठ पाहिला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.